जिवंत व्यक्तीचा दशक्रिया विधी पाहून ग्रामस्थही चक्रावले। नेमकं काय घडलं कोकण खेड्यात? नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथे एक आगळा वेगळा आणि चर्चेचा विषय ठरणारा उपक्रम राबवण्यात आला। येथील सुभाष बजाबा एळिंजे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यासाठी जिवंतपणीच स्वतःचा दशक्रिया विधी पार पाडला। या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे। दशक्रिया विधी हा मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळावा या श्रद्धेने केला जातो। मात्र जीवन हेच स्वर्ग आहे असा विचार मांडत सुभाष एळिंजे यांनी मृत्यूनंतरच्या विधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा उपक्रम हाती घेतला। मृत्यूनंतर काय होईल, कोण येईल यापेक्षा जिवंतपणीच समाजाला योग्य संदेश देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि मानवतावादी विचारांचा प्रचार करण्यात आला। विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोणतेही पारंपरिक विधी जसे पिंडदान, मुंडन आदी करण्यात आले नाही। त्याऐवजी व्यासपीठावर विविध महापुरुषांची छायाचित्रे ठेवून मानवता हा एकच धर्म हा संदेश देण्यात आला। कार्यक्रमात प्रसिद्ध समाज प्रबोधनकार सतपाल महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि नातेवाईकांसाठी जेवणावळीचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी सुभाष एळिंजे यांनी मृत्यूनंतर कोणतीही विधी न करता देहदान करण्याचा संकल्पही जाहीर केलाय। सुरुवातीला या संकल्पनेला कुटुंबियांचा विरोध होता, मात्र एळिंजे यांच्या विचारांची जाणीव झाल्यानंतर कुटुंबियांनीही या उपक्रमास पाठिंबा दिला। त्यांच्या पत्नी मीना एळिंजे यांनीही या निर्णयाला अनुमती दिली। या कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरपंच संदीप शिंदे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाजात पसरत चाललेल्या अंधश्रद्धांविरोधात अशा विचारांची गरज असल्याचे सांगितले। आजच्या काळात विविध बुवाबाबांच्या घटनांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढताना दिसत आहे। अशा परिस्थितीत सुभाष एळिंजे यांचा हा उपक्रम एक वेगळा विचार मांडणारा ठरत आहे। जरी प्रत्येकाने असा उपक्रम करणे आवश्यक नसले तरी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करून विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, चांदवड। आज तुम्ही जिवंतपणे दशक्रिया विधी केला, काय नेमकी तुमची संकल्पना होती आणि काय संदेश तुम्हाला द्यायचा होता? संकल्पना हीच आहे ना, का जे काय बघायचं ते डोळ्यासामनेच बघायचं आपल्याला। आपण गेल्याच्या नंतर कोण काय करेल, कोण येईल, कोण जाईल, कोणी कपडे आणील, कोणी काय करेल, जाळून टाकतील। हे बघा, कोणी काय आणलं ते केवढेच आणलं याच्यात हे नाही। मला जे समाधान आहे ना आज, तर खरं हे प्रेम आहे माझ्या करता। नंतर कोण काय आणील ना त्याच्या संग काही हे नाही मला। तुम्ही आता भविष्यात काय संकल्प केलाय, कुटुंबाला काय सांगणार जर अशा विधी भविष्यात तुमच्या काळात करणार? हो, कदापि म्हणजे याच वेळी बोललो होतो करून घ्यायचं का, दोघांचं पण म्हणजे फायनल होत आलं आणि नंतर ती बदलली आणि आता 2 दिवसा प्रोग्राम आल्याच्या नंतर माझं पण करून टाका म्हणे, कारण आपण एकत्र आलो, आज पण एकत्र आहे आणि एकत्रच प्रोग्राम करू। तुम्ही आज जो विज्ञानवादी संकल्प मांडला, पुढच्या काळात जर ध्येय वाचून झालं आपलं जे ध्येय देतो आपण याच्यासाठी दान करणार? हो, दान करून टाकणार। घरच्यांनी करायचं, मी तर नसेल कदापि, पण ते काम घरच्यांचं आहे आता। होत असताना कुटुंबातून तुमचा विरोध होता का आणि मग तुम्ही शेवटी कशी काय? आधी वाटायचं नका करू, पण नंतर वाटलं नाही केलं पाहिजे, चांगलं आहे असं जेवण पण लावून केलं हे चांगलं। नंतर मेल्याच्या नंतर काय कोणी पाहायला येणार नाही, खायला येणार नाही, मनातली हौस मनातली इच्छा पूर्ण होऊन जाते। आता चांगलं वाटतं की आता चांगलं वाटतं। माझं पण करायचं होतं, पण ते नंतर लक्षात आलं की आपल्या दोघांचं एकत्रच करू। ते बोलले ते मला आपण दोघांचं एकत्र करू, पण नंतर मी आधी नाही बोलले, नंतर मी बोलले, पण ते बोलले नाही आता लई उशीर झाला नको, पण करील मी पण जिवंतपणीच मी पण करत। काय सांगतो? काही स्वर्ग नाही, स्वर्ग नाही, स्वर्ग तोची कीर्ती खरा, कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसरा। म्हणून जिवंतपणी आपल्या डोळ्यासमोर
आपला कार्यक्रम करावा. मेल्यावर ते स्वर्गात त्यांचा भेट हे स्वर्ग. हा स्वर्ग आहे. हे बघा हे किती पब्लिक आहे, हे झाडं आहे, गाडी हे जाणं, जे काही असेल ते माझ्याकरता स्वर्ग मानतो मी. जगाकरता आहे की ते मला माहित नाही, माझ्याकरता नक्की. भविष्यात काय संदेश असेल इतर नागरिकांना, काय संदेश? इतर नागरिकांना हाच संदेश आहे का जे काय करायचं ना ते डोळ्यासामने करा. जे काय आई बापाची सेवा करताना ती अगोदर करा. मेल्याच्या नंतर हजारो लोक जेव्हा घालणार आहे, तुम्ही तुमचे आई वडील कोण जे असेल ना, हे काही कोणी जेवायला येणार नाही. आज बघा नंतर कावळे होतील, कोणी काय होईल. माझ्या हिशोबात आहे ना, जे काय असेल आता मी यांच्यामध्ये दोन घास खाणार आहे. भविष्यात जर हे जर झालं तुम्ही कुठलाच विधी करणार नाही का? कोणताही नाही, कोणताही नाही. आणि जर तो घरच्यांनी केला, मी तो वॉर्निंग आहे कडक. तर जे हे केलं ना मी त्याला सार्थच काय राहिलं, पण मला गॅरंटी नाही करणार घरचे. देहदान करणार. आता देहदानाच्या बाबतीत काय तुमचं संदेश? देहदान त्याच्याकरता हे बघा, आपलं शरीर एक जाळून टाकल्यापेक्षा कोणला तरी ते कामी येईल. म्हणजे त्याच्यातले जे चांगले पार्टी असतील तेच शरीर आपलं पुढे चालू. याचा अर्थ मी तर असं मानेल. असं सांगू आपण जिवंत आहे पुढं त्याच्या मार्गे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.